तुमची पार्टनर ही नेहमी म्हणते का की आज मूड नाहीये? तुम्ही खूप प्रयत्न करता, पण नक्की सुरुवात कुठून करावी हेच तुम्हाला समजत नाही. तर थांबा, कारण खरं सांगू, बहुतांश नात्यांमध्ये समस्या प्रेमाची नसते, तर ती समजूतदारपणाच्या कमतरतेची असते. आणि जर तुम्हाला वाटत असेल की तुमच्या पार्टनरने स्वतःहून तुमच्या जवळ यावं, तर हा व्हिडिओ तुमच्यासाठीच आहे. आजच्या या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला सांगणार आहे ते 7 इमोशनल आणि सेन्सिटिव्ह टच पॉइंट्स ज्यांच्या मदतीने तुम्ही तुमच्या नात्यात पुन्हा नव्याने स्पार्क निर्माण करू शकता. हा व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की पहा, कारण शेवटचा पॉइंट सर्वात जास्त मिसअंडरस्टूड आहे. व्हिडिओ आवडल्यास आत्ताच लाईक करा, कॉमेंटमध्ये रेडी लिहा आणि चॅनलला सबस्क्राईब करायला अजिबात विसरू नका, कारण इथे आपण नात्यांबद्दलच्या खऱ्या आणि शास्त्रीय गोष्टी अत्यंत मोकळेपणाने करतो. नमस्कार, मी आहे डॉक्टर प्रणिता देसाई आणि गेल्या 8 वर्षांपासून मी मेन्स हेल्थ, रिलेशनशिप, इंटिमेसी एज्युकेशन आणि सायकॉलॉजीच्या क्षेत्रात काम करत आहे. मी आजवर हजारो कपल्ससोबत काम केलं आहे आणि त्यातून एकच गोष्ट प्रकर्षाने समोर आली आहे. स्त्रिया म्हणजे एखादं स्विच नसतात, ती एक प्रोसेस असते. याचा अर्थ असा की त्यांना वेळ, भावनिक जवळीक आणि योग्य पद्धतीची गरज असते. जर तुम्ही थेट शेवटच्या पायरीवर पोहोचण्याचा प्रयत्न केला तर कनेक्शन लगेच तुटेल. पण जर तुम्ही योग्य ठिकाणाहून सुरुवात केली तर तीच पार्टनर जी म्हणत होती मूड नाहीये, ती स्वतःहून तुमच्याजवळ येऊ इच्छित असेल. चला तर मग जाणून घेऊया ते 7 पॉइंट्स. 1. मान आणि कानाखालचा भाग. सर्वात पहिली जागा म्हणजे मान, पण फक्त समोरून नाही, तर मानेचा मागचा भाग आणि विशेषतः कानाखालचा एरिया खूप सेन्सिटिव्ह असतो. इथे दिलेला हलकासा स्पर्श, संथ श्वासांची जाणीव किंवा कोमल केस हे मेंदूला रिलॅक्स करतं आणि शरीराला रिस्पॉन्सिव्ह बनवतं. पण लक्षात ठेवा, घाई अजिबात करू नका. हळूहळू जर तुमच्या पार्टनरचे श्वास खोल होऊ लागले किंवा ती हलकीशी तुमच्याकडे झुकू लागली, तर समजून जा की तुम्ही योग्य दिशेने जात आहात. दुसरी जागा, कानाच्या आजूबाजूचा भाग. मी कानाच्या आतल्या भागाबद्दल बोलत नाहीये, तर कानाच्या मागे आणि इयर लोबच्या भागाबद्दल बोलतेय. तिथे हलक्या आवाजात कुजबुजणे, प्रेमाचे शब्द बोलणे किंवा खूप सॉफ्ट टच देणे हे फक्त शारीरिकच नाही, तर मानसिक उत्तेजनाही देतं. स्त्रिया शब्दांशी खूप जोडलेल्या गेलेल्या असतात. जर त्या क्षणी तुम्ही त्यांना सांगितलं की त्या किती सुंदर दिसतायत किंवा तुम्हाला त्यांची सोबत किती आवडते, तर त्याचा प्रभाव कैक पटीने वाढतो. तिसरी जागा, खांदे आणि मानेच्या मधला कोपरा. बऱ्याचदा आपण या भागाकडे दुर्लक्ष करतो, पण दिवसभराचा सगळा थकवा इथेच जमा झालेला असतो. इथे हलकासा मसाज आणि धीमे धीमे केलेला किस हे फक्त रोमॅन्स नाही, तर काळजीची भावना देतं. जेव्हा एखाद्या स्त्रीला जाणीव होते की तुम्ही तिच्या थकव्या समजून घेताय, तिची काळजी घेताय, तेव्हा तिचं मन स्वतःहून खुलू लागते. चौथी जागा, शरीराचा वरचा भाग, जो खूप सेन्सिटिव्ह असतो. पण इथे एक अत्यंत महत्त्वाची गोष्ट लक्षात ठेवली पाहिजे. थेट सर्वात सेन्सिटिव्ह पॉइंटवर कधीही जाऊ नका. आधी आजूबाजूच्या भागांवर लक्ष केंद्रित करा. हळूहळू तिच्या रिस्पॉन्स पाहूनच पुढे जा. इंटिमेसी ही कोणतीही शर्यत नाहीये. जेव्हा स्त्री स्वतःहून तुमच्या स्पर्शाला गाईड करू लागते, तेव्हा समजा की ती कम्फर्टेबल आहे. आणि लक्षात ठेवा, प्रत्येक टप्प्यावर तिची संमती आणि सहजता सर्वात महत्त्वाची आहे. 5वी जागा, पोट आणि बेंबीच्या आजूबाजूचा भाग. इथे केलेला हलका स्पर्श किंवा सॉफ्ट किस खूप खोलवर परिणाम करू शकतो, कारण हे मेंदूला एक संकेत देतं की तुम्ही हळूहळू जवळ येत आहात. पण इथेही तोच नियम लागू होतो. अत्यंत हळूवारपणे, सन्मानाने आणि तिची प्रतिक्रिया पाहत पुढे जा. जर ती गालातल्या गालात हसली किंवा तिने तुमचा हात थांबवला नाही, उलट आणखी जवळ ओढलं, तर हे एक अतिशय पॉझिटिव्ह साईन आहे. 6वी जागा, मांड्यांच्या आतील भाग. पण विशेष लक्ष द्या, हा खूप प्रायव्हेट एरिया आहे, त्यामुळे स्पष्ट संमतीशिवाय इथे पुढे जाऊ नका. इथली त्वचा खूप सेन्सिटिव्ह असते आणि एका हलक्या स्पर्शानेही तीव्र प्रतिक्रिया मिळू शकते. पण जर तिला अनकम्फर्टेबल वाटत असेल, तर तिथेच थांबणं यातच तुमची परिपक्वता आहे. खरं आकर्षण तिथेच असतं जिथे एकमेकांबद्दल आदर आणि सन्मान असतो. आणि आता 7वा आणि सर्वात खास पॉइंट, ही कोणतीही एखादी शारीरिक जागा नसून ती एक मानसिक जागा आहे. स्त्रीचं मन आणि मेंदू. जर तिचं मन रिलॅक्स नसेल, जर ती स्ट्रेसमध्ये असेल किंवा तिला असं वाटत असेल की तुम्ही फक्त तुमच्या शारीरिक गरजेसाठी तिच्याजवळ येत आहात, तर तिचं शरीर कधीही पूर्णपणे रिस्पॉन्स देणार नाही. पण जर तिला जाणवलं की तुम्ही तिला समजून घेताय, तिचं ऐकताय, तिचं कौतुक करताय आणि फक्त शारीरिक नाही तर भावनिकदृष्ट्याही तुम्ही तिच्याशी जोडले गेले आहात, तर तीच स्त्री सर्वात जास्त मोकळेपणाने आपलं प्रेम व्यक्त करते. योग्य वेळ कशी ओळखायची? खूप पुरुष मला विचारतात, मॅडम नेमकी योग्य वेळ कशी ओळखायची? माझं उत्तर नेहमी एकच असतं, तिची बॉडी लँग्वेज राजा. काय ती तुमच्याकडे झुकत आहे? काय ती तुमच्याशी आय कॉन्टॅक्ट करत आहे?
काय ती स्वतःहून तुम्हाला स्पर्श करत आहे? हे सर्व पॉझिटिव्ह संकेत आहेत. पण जर ती शांत असेल, तिचं शरीर ताठरलेलं असेल किंवा ती वारंवार तुम्हाला टाळत असेल, तर याचा स्पष्ट अर्थ आहे की तिला अजून थोडा वेळ हवाय. आणखी एक महत्त्वाची गोष्ट, तुलना करू नका. प्रत्येक स्त्री वेगळी असते. कुणाला मानेवरचा स्पर्श आवडतो, कुणाला हळूवार बोलणं, तर कुणाला आधी इमोशनल कनेक्शन हवं असतं. इंटिमेसीची खरी मजा तेव्हाच आहे जेव्हा तुम्ही एक्सप्लोर करता, विचारता आणि शिकता. तिला विचारा की तिला काय छान वाटतंय. खात्री बाळगा, जेव्हा तुम्ही असं विचारता तेव्हा तिचा तुमच्यावरचा विश्वास अनेक पटीने वाढतो. सायकोलॉजिकल फॅक्ट. इथे मी एक सायकोलॉजिकल फॅक्ट शेअर करू इच्छिते. जेव्हा एखादी स्त्री सुरक्षित फील करते तेव्हा तिच्या शरीरात ऑक्सिटोसिन नावाचा हार्मोन वाढतो, जो बॉन्डिंग आणि आनंदाशी जोडला आहे. म्हणूनच फोरप्ले ही फक्त एक फिजिकल ॲक्ट नाही, ही केमिस्ट्री आहे, हे एक सायन्स आहे, हे एक कनेक्शन आहे. जर तुम्हाला वाटत असेल की तुमच्या पार्टनरने स्वतःहून पुढाकार घ्यावा, तर दिवसभरात छोट्या छोट्या रोमॅन्टिक जेस्चर्स द्या. फक्त रात्रीची वाट बघू नका. एक गोड मेसेज, एक छोटीशी तारीफ, एखादा हलकासा स्पर्श, या सर्व गोष्टी एक बुंदर वातावरण तयार करतात. नात्यातली ही उबदारपणा अचानक येत नाही, ती निर्माण करावी लागते. माझा हाच उद्देश आहे की आपण नात्यांबद्दल खुल्या आणि जबाबदार पद्धतीने बोलावं, कोणत्याही संकोचाशिवाय पण पूर्ण समजुतीने, कारण योग्य माहितीच नात्यांना मजबूत बनवते. माझा तुम्हाला एक प्रश्न आहे. आता मला तुम्हाला एक प्रश्न विचारायचा आहे. काय तुम्ही कधी तुमच्या पार्टनरला थेट विचारलंय की तिला काय आवडतं? जर नाही तर आजच विचारा, आणि जर विचारलं असेल तर कॉमेंटमध्ये कम्युनिकेशन असं लिहा, जेणेकरून मला समजेल की तुम्ही एका प्रगल्भ नात्याकडे पाऊल टाकत आहात. जर या व्हिडिओमधून तुम्हाला काही व्हॅल्यू मिळाली असेल तर हा व्हिडिओ तुमच्या मित्रांसोबत नक्की शेअर करा. कदाचित यामुळे आणखी कोणाचं तरी नातं अधिक सुंदर होईल. आणि चॅनलला सबस्क्राईब करायला अजिबात विसरू नका, कारण इथे आपण दर आठवड्याला अशाच खऱ्या, सायंटिफिक आणि प्रॅक्टिकल गोष्टी करतो. नेहमी लक्षात ठेवा, खऱ्या अर्थाने पुरुषार्थ घाई करण्यात नाही, तर समजून घेण्यात आहे. खरं आकर्षण जबरदस्तीत नाही, तर संमतीत आहे. आणि खरं रोमॅन्स शरीरापासून नाही, तर मना आणि हृदयापासून सुरू होतं. मी आहे डॉक्टर प्रणिता देसाई, आणि तुम्ही पाहत होतात आजचा हा खास व्हिडिओ. पुढच्या व्हिडिओमध्ये आपण बोलूया की स्त्रिया खरंच मूडमध्ये कधी नसतात आणि त्यामागचं सायकॉलॉजी काय आहे. तोपर्यंत आपल्या नात्याला वेळ द्या, सन्मान द्या आणि प्रेमाला योग्य पद्धतीने जगायला शिका. कॉमेंटमध्ये नक्की सांगा की तुम्हाला कोणता पॉइंट सर्वात जास्त इंटरेस्टिंग वाटला आणि यातल्या कोणत्या गोष्टी तुम्ही तुमच्या नात्यात आजमावणार आहात. भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये.